सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशीच अवस्था झाली आहे महायुतीतल्या नेत्यांची। अंतर्गत वाद आणि स्थानिक वर्चस्व वादातून बऱ्याचदा शिवसेना, शिंदे गट, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आपापसातच खटके उडताना पाहायला मिळत आहेत। आणि ही प्रकरणं निस्तरता महायुतीच्या बड्या नेत्यांच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि शिंदेच्या नाकी नऊ येतात। अशीच धुसफूस पाहायला मिळते आता हिंगोलीत। संतोष बांगर आणि गजानन घुले यांच्यात पेटलेलं शीतयुद्ध महायुतीला येत्या काळात जड जाऊ शकतं। नेमकं काय घडतंय हिंगोलीमध्ये पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हिंगोली जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने धुसफूस पाहायला मिळते। आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातील नेत्यांचा वाद समोर आलाय। कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्यावरती अधिकाऱ्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला। नंतर घुगे यांनी देखील बांगर यांच्यावरती पलटवार केला। या दोन्ही नेत्यांच्या वादाला कारणीभूत ठरली आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेली कळमनुरी येथील बैठक। कळमनुरीमध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला। या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाच काढली, तसेच एसडीएम, तहसीलदार, बीडीओ यांच्यासोबत खालच्या शब्दांमध्ये बोलले। तुम्हाला लाज आहे का, अशी भाषा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी वापरल्याचं संतोष बांगर म्हणाले। अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा जिल्हाध्यक्षांनी केल्याचा आरोप बांगर यांनी केला। माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत आणि मी तुम्हाला सस्पेंड करणार असंही ते म्हणाल्याचं बांगर यांनी म्हटलं। मुख्यमंत्री हे स्वच्छ काचासारखे आहेत, त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी केल्याशिवाय राहणार नाहीत असं संतोष बांगर देखील म्हणाले। मी बैठक घेतलेली नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका। बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल करण्याचं काम केल्याचं बांगर म्हणाले। मेघना बोर्डीकर यांचा काही संबंध नाही, हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेलिंगसाठी होता असंही बांगर बोलायला काही चुकले नाही। दरम्यान संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार, तर घुगे यांना देखील शिवसेनेकडून कळमनुरी मतदारसंघाचे 2 वेळा प्रतिनिधित्व केले। आता बांगर आणि घुगे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत। गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला। आता याला गजानन घुगे यांनी देखील चांगलेच प्रत्युत्तर दिले। ते म्हणाले, माझ्या आणि आमदार बांगर यांच्या प्रॉपर्टीची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी करा। मी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे मागत असेल तर माझी अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी करा आणि आमदार बांगर यांच्या सुद्धा प्रॉपर्टीची चौकशी करा। माझ्यावरती आरोप करून पहिलं पाऊल त्यांनी पुढे टाकलं आहे, आता इथून पुढे 10 पाऊलं मी पुढे टाकणार असं आमदार बांगर यांच्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। दरम्यान काल झालेल्या बैठकीत समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे महिन्याभरामध्ये पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल। येणाऱ्या काळामध्ये आमच्या अधिकाऱ्यांची कामं व्हावेत, कोणतीही अडवणूक करू नका अशा सूचना मेघना बोर्डीकर यांनी बैठकीत दिल्या होत्या। दरम्यान आमदार साहेबांनी म्हणजे संतोष बांगर यांनी सांगितलं की माझी परिस्थिती खूप खराब आहे, किराणा सामान सुद्धा बाहेरून घेतोय, स्वामीकडे जाण्यासाठी मी डिझेलचे पैसे घेतो आणि अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करतो, खरोखर माझी हलाखीची परिस्थिती आहे असं आमदार साहेबांनी सांगितलं। आमदार साहेबांमुळे एवढं कळालंय की मला इथे पैसे मिळतात, मला हेच माहित नव्हतं। मी 10 वर्ष आमदार असताना एकही तक्रार केली नाही, माझे काही 2 नंबरचे धंदे नाही। मी पैसे मागत असेल तर मला अँटी करप्शन मध्ये द्या। तुम्ही आमदार आहात, तुम्ही सत्तेत आहात, पैसे घेतले तर घेतले, प्रॉपर्टी कमावली, प्रॉपर्टी कोणी जमा करता हे सांगायची गरज नाही, धंदे कोणाचे चालू आहेत हे देखील सांगायची गरज नाही, माझ्या नावावरती रेतीची गाडी चालत नाही, गुटखागुट्टेदारी केली नाही असा टोमणा यावेळी घुगे यांनी लावला। आणि कोणाचे धंदे आहेत, कोणाच्या नावाने रेतीचे टिप्पर चालतात, कोणाच्या नावाने क्लब चालतात आणि पार्श्वभूमीची तुलना करावी। आमदार होण्याच्या अगोदर नगरसेवक असताना आणि आजची परिस्थिती काय याची तुलना करावी, माझ्या आणि त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि अवैधरित्या प्रॉपर्टी कमावली असेल तर 100% चौकशी करावी असं घुगे यावेळी बोलायला काही चुकले नाही। अशा प्रकारे संतोष बांगर आणि घुगे यांच्यामध्ये हा राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळते। आता महायुतीमध्ये दोन्ही पक्षात सुरू असलेल्या या वादाचा आणखी नवी अंक येतो का हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।